तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी संबोधित केलेलं आहे एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। भारत आणि पाकिस्तान या दोन देशातल्या शस्त्रसंधी संदर्भात ट्रम्प यांनी भाष्य केलं। हे दोनही अण्वस्त्रधारी देश आहेत आणि ही शस्त्रसंधी झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोघांशीही जो व्यापार आहे त्या व्यापारी कराराला आता चालना मिळतेय। अण्वस्त्र युद्धाचा मोठा धोका होता या दोन देशातल्या वाढलेल्या तणावामुळे, पण अण्वस्त्र युद्धाचा धोका अखेरीस टळलेला आहे आणि करोडो लोकांचे प्राण वाचलेत असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। भारत पाकिस्तान दोनही देश शस्त्रसंधीसाठी सीज फायरसाठी तयार झाल्याचं पहिलं ट्विट हे अर्थातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं, पण भारताकडनं कुणीही स्पष्टपणे यावर टिप्पणी केली नाही। अगदी थोड्याच वेळात काही मिनिटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा देशवासियांना संबोधित करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर ते पहिल्यांदाच बोलतील, त्यामुळे ते कोणकोणत्या मुद्द्यांवरती विशेष भर देतील याची उत्सुकता असेल। डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या संबोधनात 2-3 महत्त्वाचे मुद्दे मांडले। त्यातला एक मुद्दा ट्रेडचा होता, म्हणजे व्यापाराचा होता। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबद्दल त्यांनी भाष्य केलं। या दरम्यान बोलताना दोन अण्वस्त्रधारी देशांचा जो संघर्ष आहे तो आम्ही टाळल्याचं त्यांनी नमूद केलं। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांशी व्यापारालाही चालना मिळतेय असंही ट्रम्प म्हणतात। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि पत्रकार अनय जोगळेकर सध्या आपल्यासोबत आहेत। अनय, ट्रम्प यांचं हे विधान की एकतर अणुयुद्ध आम्ही टाळलं, करोडो लोकांचे जीव यामुळे वाचले, पण करार त्यांनी जो व्यापारी कराराचा उल्लेख केलेला आहे तो जास्त महत्त्वाचा आहे का या सगळ्या सिनारिओमध्ये?